नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा आता काय होतंय ना, बऱ्याच ताईंना आपला हा जो साधा थ्रेड आहे तर याची गाठ जमत नाहीये. तर त्याची गाठ कशी द्यायची आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे. आणि हा साधा थ्रेड आहे, त्याचबरोबर सिल्क थ्रेडची पण गाठ बऱ्याच ताईंना जमत नाहीये. आणि मी तुम्हाला याच्या अगोदर जेव्हा आपली क्लास सुरुवात झाली होती ना, तेव्हा चेन स्टिच शिकवली. चेन स्टिच झाल्यानंतर मी तुम्हाला आपला जो जरीचा थ्रेड आहे त्याची गाठ कशी द्यायची ना ते शिकवलेलं आहे. तर आज मी तुम्हाला हा आपला साधा पॉलिस्टर थ्रेड जो आहे ना याची गाठ कशी द्यायची ते शिकवणार आहे. आता कमेंट्स म्हणाल तर बघा, याच्यावरती खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की हा धागा तुटतो का, किंवा काही ताई म्हणतात हा धागा तुटतो वर्क करताना. तर मी सगळे हे जे काही तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत ना, या प्रत्येक प्रश्नावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. आता हा धागा आपल्याला वर्कसाठी हा धागा वापरायचा का याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आपण वर्क करताना हा धागा जर तुटलास तर मग काय करायचं याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर असे प्रत्येक याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जर याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेत, याच्या अगोदरचे क्लास बघितले तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हालाही समजेल. ठीक आहे. कारण काय आहे ना, आता अगोदर जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे जे तुमच्यापर्यंत आलेले आहेत आणि आता परत जर तेच व्हिडिओ बनवायचे तर कसं आहे ना, आता जे व्ह्यूअर्स आहेत तर त्यांनी अगोदरचे क्लास बघितलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना येतं. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांनीही याच्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले तर चांगली गोष्ट आहे. परंतु बघूयात, तुम्हाला जर नसेल सापडत तर मग त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल, तसं मला कमेंट करत राहा. ठीक आहे. तर याच्या अगोदर आपले 61 आपले हे ॲडव्हान्स क्लास जे आहे ना ते 61 झालेले आहेत आणि आज आपण 62वा क्लास घेत आहोत. यामध्ये मी तुम्हाला या धाग्याची गाठ कशी द्यायची ते शिकवणार आहे. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगतच असते. ठीक आहे. गाठ कशी द्यायची, काय द्यायची, प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देत असते. तरीही बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम येतो. तर चला मग आज मी तुम्हाला याची चेन स्टिच पण कशी बनवायची ते पण सांगणार आहे. चेन स्टिच म्हणजे आपण काही हे वर्क नाही करत या थ्रेडने, फक्त आपण एक बीड्स ओवतो किंवा ते सगळं मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. आपण आता शिकायचं म्हणल्यावर चेन स्टिचपासून शिकणार आहोत. याची चेन स्टिच कशी द्यायची, चेन स्टिच झाल्यानंतर गाठ कशी द्यायची, त्यानंतर बीड्स कसे लावायचे या धाग्याने, आणि बीड्स लावून झाल्यानंतर गाठ कशी द्यायची, अशा प्रकारे मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये या धाग्याविषयी सगळं क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे मी ज्या काही छोट्या टिप्स देते तर त्या तुमच्या लक्षात येतील. त्या अगोदर ज्या कोणी ताई नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि इतर मैत्रिणींसोबतही हे व्हिडिओ शेअर करा. बघा आता बऱ्याच ज्या ताई आहेत ना, आता बघा मला याच्या अगोदरच्या क्लासमध्ये ना एका ताईची कमेंट होती की त्या ताईला ट्विन्स आहे आणि ते ट्विन्स असताना सुद्धा त्यांना खूप इच्छा होती आरीवर्क शिकण्याची. परंतु बघा आता ट्विन्स आहे, आता त्यांचं सांभाळ करणं ते खूप गरजेचं आहे. तर त्यांना सोडून त्यांना बाहेर जाता येत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी इतकी सुंदर अशी कमेंट केलेली आहे की मला घरात बसून तुमचे हे क्लास करते मी, तर मी खूप म्हणजे मला खूप आवड होती, मी वर्क करायला शिकले तुमच्यामुळे. अशा खूप खूप छान कमेंट्स अशा आहेत. तुम्ही जर कमेंट्स जर वाचत असाल तर बघा, तुम्ही नक्की वाचत चला. कमेंट्स खूप सुंदर अशा बऱ्याच ताईंनी खूप सुंदर अशा कमेंट्स केलेल्या आहे. आता मलाच काय झालं ना, 1 महिन्यापासून कमेंट्सला रिप्लाय द्यायला झालं नाही किंवा वाचायला पण वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे मी 1-2 दिवसापासून डेली कमेंट्स ज्या आहे ना त्या वाचत आहे. जसं जमेल तसं वाचत आहे आणि त्याला रिप्लाय पण तसं देत आहे. आणि मी आता याचा अगोदरचा जो क्लास होता ना त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच कमेंट्सवरती उत्तर दिलेलं आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या या थ्रेडने
कशा प्रकारे चेन स्टिच बनवायची ते अगोदर शिकूया, त्यानंतर बीड्स कसे लावायचे ते नंतर आपण शिकूया, आणि गाठ कशी द्यायची ते पण आपल्याला शिकायचं आहे. तर सगळ्यात अगोदरची गाठ आपल्याला अशा प्रकारे द्यायची आहे. आता ही गाठ नाही बरं का, शेवटी चेन स्टिच झाल्यानंतर कशी गाठ द्यायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे, कारण ही गाठ जी आहे ही सोपी आहे. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ही गाठ दाखवली आहे, नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओ पण खूप महत्त्वाचे असतात, कारण त्यामध्ये पण खूप सारी माहिती दिलेली असते. तर बघा, अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला ही अशी गाठ जाड करून घ्यायची. त्यानंतर आपण नेहमी जसं बोटामध्ये अंगठा आणि मधला बोट यामध्ये जसं आपण धागा पकडतो तसंच पकडायचा. त्यानंतर या बोटाला असा फिरवून परत या बोटामध्ये आपल्याला धागा असा पकडायचा, काहीच वेगळं नाही, सेम तसंच आहे. आणि इथे बघा, हे बघा, आता इथे काय करायचं आपल्याला, ही सुई खाली घालायची, धागा त्यामध्ये अडकवून घ्यायचा अशा प्रकारे. आता सुरुवातीला काय होतं ना, हा धागा जो आहे ना अर्धाच सुईमध्ये येतो आणि मग तुटतो. तर सुरुवातीला हे प्रॉब्लेम येतच राहतात, परंतु जसजशी तुमची प्रॅक्टिस होईल ना तसं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही वर्क करण्यासाठी. तर हे बघा, आता मी थोडीशी लांब लांब चेन स्टिच घालून दाखवते तुम्हाला, कारण ती दिसावं, कारण हा खूप बारीक धागा आहे त्यामुळे याची चेन स्टिच दिसणार नाही. त्याच्यामुळे मी थोडीशी जाड जाड आणि लांब लांब चेन स्टिच घालून दाखवते. हे बघा, आता ती चेन पण दिसत नाही, पूर्ण एक अशी सरळ लाईन दिसते, परंतु चेन स्टिच घालत आहे मी. ठीक आहे, कारण आपल्याला काय करायचं ना, फक्त गाठ दाखवायची मला तुम्हाला, त्यासाठी आता थोडीशी तरी चेन स्टिच घालून घ्यावी लागेल, एवढंच. तर हे बघा, अशा प्रकारे आता एवढीच मी इथे थांबते, कारण चेन स्टिच मी सुरुवातीला शिकवलेली आहे आणि चेन स्टिच आपण नेहमी जरीच्या थ्रेडनीच करत असतो. तर इथे फक्त मी एक गाठ द्यायची म्हणून तुम्हाला हे चेन स्टिच बनवून दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे चेन स्टिच झाली की आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर गाठ कशी द्यायची मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते. तर हे बघा, आता हा आपण एक लूप काढून घेतला, खालचा आता दुसरा घ्यायचा आणि पहिला जो आहे ना त्यामध्ये अडकवायचा. ठीक आहे, एका ताईची कमेंट होती की आम्हाला दुसरी जर पद्धत असेल तर ती सांगा. आता हा कॉटनचा धागा असल्यामुळे काय होतं ना, आपण जसं खाली खेचत चालतो ना तसं हा धागा निसटतो, एवढा फरक होतो आणि मग पूर्ण चेन स्टिच जी आहे ती निसटून जाते. तर अशा प्रकारे सावकाश जर गाठ दिली तर काहीच प्रॉब्लेम होत नाही. आता जसं आपण आपला जो जरीचा थ्रेड आहे ना त्याला जशी गाठ देतो तशी सेम इथे पण आपल्याला गाठ द्यायची आहे, काही वेगळं नाही. आता पद्धत दुसरी दाखवते मी, तर ती का बघा. आता आपण जेव्हा बीड्स वगैरे लावतो, बीड्स मोती, तर त्यानंतर कशी गाठ द्यायची ना ते पण सांगते. कारण आता अशी जर आता आपण चेन स्टिच तर बनवतच नाही, त्याच्यामुळे इथेही गाठ द्यायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. परंतु आता तुम्हाला मोती लावलेत तुम्ही, कारण आपण मोती शुगर बीड्स याच धाग्याने लावत असतो, तर ते लावल्यानंतर कशी गाठ द्यायची ना तर ते मी तुम्हाला सांगते. आता व्हिडिओमध्ये जेव्हा वर्क शिकवते तेव्हा तर मी तुम्हाला सांगत असते, तरीही काही ताई जर नवीन असतील तर त्यांच्या पण लक्षात येईल. तर हे बघा, आता इथे मी अशा प्रकारे मोती घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे मोती घ्यायचे आणि हे स्टिच करून घ्यायचे. आता एक आपण नेहमी काय करतो ना, 2-2 मोती स्टिच करतो. ठीक आहे, तर आता हे थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळे मी एक स्टिच करून दाखवते, परंतु आपण नेहमी मोती काय करतो ना 2-2च स्टिच करतो, एक आपण कधी स्टिच करत नाही. आता बऱ्याच ताईंचं काय होतं ना, या मोत्यांमध्ये गॅप राहतो, तर आपला जो जरीचा थ्रेड आहे तो वापरत असताना गॅप राहतो. जेव्हा आपण हा धागा वापरायला चालू करूयात तेव्हा अजिबात गॅप राहणार नाही, कारण याच्यामध्ये आता जो आपला जरीचा थ्रेड आहे ना तो थोडासा कडक आहे, त्याच्यामुळे तो काय होतो ना जागी जागी असं ओळत नाही, म्हणजे फिरत नाही. आणि हा कसा
कुठेही फिरवला तरीही फिरतो आणि कडक नाही, अगदी मऊ आहे, कॉटनचा आहे. त्याच्यामुळे पूर्ण असं मण्याला, आता पहिला मणी जो आहे ना त्याला घासून आपण दुसरा मणी लावू शकतो. अशा पद्धतीने या थ्रेडचा वापर होतो आणि फिनिशिंग पण छान येतं. तर त्यासाठीच आपण हा थ्रेड वापरतो वर्क करण्यासाठी. आणि आपण एकदम साधा थ्रेड अजिबात वापरायचा नाही, पॉलिस्टर थ्रेडच वापरायचा आहे. बघायचं थ्रेडवरती नाव बघायचं आणि तोच थ्रेड आपल्याला वापरायचा आहे. आता कलर पण खूप महत्त्वाचे आहे. आपण पॉलिस्टर थ्रेड तर घेतला, परंतु कलरही तितकंच महत्त्वाचे आहेत. आता कलर कुठले वापरावेत, तर जेव्हा कुठल्याही कलरचा ब्लाऊज असो, ठीक आहे, कुठल्याही कलरचा ब्लाऊज असो, तर त्यासाठी तुम्ही जर गोल्डन कलर किंवा क्रीम कलर जर घेतला तर अतिउत्तम. कारण ते कसं आहे ना, ते छान दिसतं. कारण याचा पण आपला गोल्डन कलर असतो, आपले जे काही मोती बीड्स वगैरे असेल त्याचा पण कलर गोल्डन असतो आणि धागा पण एकसारखा होतो, तर ते त्याच्यामध्ये मिळतं जुळतं होतं आणि छानही दिसतं. परंतु आपण जर इथे आता समजा आता हे बघा, आता इथे ग्रीन धागा घेतलाय मी, तर अगदी कुठे मध्ये तरी धागा दिसेलच. ठीक आहे, आता हे मोठे मोठे मोती आहे त्याच्यामुळे इथे दिसत नाही. जर आपण छोटे लावले तर ते कुठेतरी दिसेलच. तर त्याच्यामुळे एकतर तुम्ही ब्लाऊज सारखा धागा घ्या किंवा मग गोल्डन कलर किंवा क्रीम कलर, या दोन कलरपैकीच कलर घ्यायचा आहे. किंवा मग तुमचा जसा ब्लाऊज आहे, आता रेड असेल तर रेड थ्रेड घ्या, व्हाईट असेल तर व्हाईट थ्रेड घ्या, ग्रीन असेल तर ग्रीन थ्रेड घ्या, अशा प्रकारे. तर आता इथे हे चेन स्टिच तुम्हाला दिसावी यासाठी मी इथे ग्रीन कलरचा धागा घेतलेला आहे आणि याच्यावरती पण चेन स्टिच आणि गाठ दिसावी यासाठी मी इथे थोडासा वेगळा धागा घेतलेला आहे. आता इथे आपले हे मोती जे लावलेले आहेत ना, हे आपण कंप्लीट करून घेऊयात. आणि आता मोती लावल्यानंतर गाठ कशी द्यायची ना ते आपण बघूयात. आता बघा, एक हे मोती जो आहे ना तो स्टिच करून घेतला. आता अशा प्रकारे याचा सर्कल तयार होतो. ठीक आहे, बऱ्याच ताईंना माहिती आहे ही गाठ वर्क जर बघत असाल तर. आणि सर्कल तयार झाला की सुईने असा हा मध्ये, हे बघा, अशा प्रकारे सुई घ्यायची आणि या दोन मोत्यांच्या मध्ये आणि हा जो धागा आहे तो पण सुईने असा दाबायचा, खालचा धागा खाली ओढून घ्यायचा. अशा प्रकारे पॅक झाले. बघा, खूप सुंदर असं, अजिबात कुठलाही मणी लूज पडत नाही, काहीही नाही, खूप छान. आता एका ताईची कमेंट होती की रिंगला असताना ब्लाऊज जो आहे, जे मोती आहे आपण लावलेले ते अगदी टाईट असतात, परंतु जेव्हा आपण रिंगवरून कपडा काढू तेव्हा ते लूज पडतात. आता रिंगला असताना काय होतं ना, रिंगला कपडा टाईट असतो, त्याच्यामुळे तो जे आपण काय वर्क केलेलं आहे तर ते टाईट दिसतं. आणि जेव्हा आपण कपडा रिंगवरनं काढून घेतो तेव्हा कपडा आपला लूज पडतो. आता इथे टाईट, पूर्ण टाईट आहे, परंतु आपण जेव्हा कपडा काढून घेऊ तेव्हा तो लूज पडतो. लूज पडल्याने काय होतं ना, हे आपल्याला मणी जे आहे ना ते पण लूज पडल्यासारखं दिसतं, परंतु ते लूज पडत नाही कारण आपण टाईट तेवढे लावलेले असतात. ठीक आहे, ते लूज पडत नाही. तर तसं काही गैरसमज करून घेऊ नका, ते लूज अजिबात पडत नाही. जसं आपण आता रिंगला कपडा लावलेला आहे, इथे वर्क केलेला आहे, आता हे पूर्ण टाईट आहे, तर नंतर हे रिंगला कपडा काढल्यानंतर काहीच टेन्शन घ्यायचं नाही, लूज पडलं की टाईट झालंय. ठीक आहे, तर एखाद्याची कमेंट होती, मी त्यांना सांगितलं होतं की मी व्हिडिओमध्ये तुम्हाला रिप्लाय देते, कारण बघा कमेंट्समध्ये एवढं सगळं टाईप करत बसायला वेळही नसतो आणि वेळही खूप जातो टाईप करायला, त्याच्यामुळे म्हटलं चला व्हिडिओमध्ये सांगूयात. अजून एक दोन ताईंच्या कमेंट्स होत्या की मी त्यांना सांगितलं होतं व्हिडिओमध्ये सांगते, परंतु काय होतं ना, व्हिडिओ बनवताना सगळं असं लक्षात येत नाही पटपट आणि मग थोडंसं काय राहून जातं. तर तसं काहीही समजून घेऊ नका. मला जसं जसं जमेल आणि जसं जसं लक्षात येतं तसं तसं मी तुमच्या कमेंट्सचं रिप्लाय देत असते, व्हिडिओमार्फत देते. ज्या कमेंट्समध्ये आन्सर देता येईल त्या कमेंट्समध्ये आन्सर देते आणि ज्यांना मला थोडंसं जास्त प्रोसेस आहे, थोडंसं जास्त सांगायचं आहे, तर मग मात्र मी व्हिडिओमधनंच सांगत असते. तर बघा, अशा प्रकारे आज मी तुम्हाला इथे साधा कॉटनचा थ्रेड जो आहे आपला पॉलिस्टर थ्रेड, तर याने चेन स्टिच बनवल्यानंतर कशा प्रकारे गाठ द्यायची ती पण शिकवली. त्यानंतर आपण जर मोती वगैरे लावले तर कशा प्रकारे गाठ द्यायची ते पण मी तुम्हाला इथे आज शिकवलेलं आहे.
तर नक्कीच हे तुम्हाला समजलं असेल. जर नसेल समजलं, काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मला नक्की कमेंट करा, कारण मी नेहमीच तुमच्या कमेंट्सचं आन्सर देत असते. काही प्रॉब्लेम वाटला तर नक्की कमेंट्स करा. तर चला मग परत भेटूयात आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत, तेही महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तर चला मग आता परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.